नमस्कार. अवतीभोवतीमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री म्हणून काल देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानावर शपथ ग्रहण केलं आणि त्यांच्याचबरोबर 2 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी ही शपथ घेतली. हा शपथविधी समारोह खूप छोटेखानी झाला आणि अत्यंत नेटका आणि नियोजनबद्ध झाला. या समारंभाला, शपथविधीच्या समारंभाला आपले भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे उपस्थित होते. त्याचप्रमाणे भाजप प्रणित सरकार ज्या ज्या राज्यात आहे त्या राज्याचे मुख्यमंत्री हेही जातीने हजर होते. तसेच अनेक उद्योगपती हेही हजर होते. अनेक खेळाडू, सिनेकलावंत हेही हजर होते आणि अत्यंत आटोपशीर पद्धतीने हा समारंभ पार पडला आणि या सत्ता संघर्षाला पूर्णविराम बसला. याला थोडं गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला तो शिंदे साहेबांकडून आणि त्यांनी रुसवे फुगवे केले आणि 13 दिवस हे मुख्यमंत्री पदाचा शपथविधी हा लांबला गेला. वास्तविक त्यांना असं काही करायची गरज नव्हती, पण त्यांच्या कृतीतून ते बोलत काहीच नव्हते. फक्त पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितलं की मी काही नाराज नाही आहे आणि जे भाजपचं शीर्ष नेतृत्व आहे दिल्लीतलं ते जो निर्णय देईल तो मला मान्य आहे असं म्हणत होते. पण त्यांची कृती काय वेगळीच होती आणि वारंवार असं जनतेच्या मनामध्ये येत होतं, अरे हे उद्धव ठाकरेंपासून आलेले, त्यामुळे वाण नाही पण गुण तर तो आहेच. त्यामुळे एकदा सत्ता मिळाली, मुख्यमंत्रीपद मिळालं आणि परत जनमताचा आधार मिळाला, त्यामुळे तर मीच हे कंटिन्यू केलं पाहिजे पद, अशी सुप्त इच्छा त्यांच्या मनात होती आणि ती त्यांच्या वागण्यातून त्यांनी दाखवून दिली. अर्थात त्यांना त्यांचं मन वळवण्यामध्ये भारतीय जनता पक्षाला यश आलं, फडणवीस साहेबांना यश आलं आणि शेवटी ते उपमुख्यमंत्री झाले. मला असं वाटतं की सगळ्यांचा उद्देश जेव्हा सत्तेत येतात तेव्हा असं की जनतेची सेवा करायची. जनतेची सेवा करायची तर मग पदासाठी का तुम्ही हटून बसता, हे पण वेगळंच आहे. आणि या पदासाठी यावेळेला देवेंद्र फडणवीस हेच जनमतालाही हवे होते. कारण जेव्हा निवडणुका लागल्या किंवा त्याच्या पूर्वीपासूनच त्यांचा चेहरा, देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केला गेला होता आणि लोकांनाही ते हवेच होते. 2014मध्ये सुद्धा शिवसेनेच्या बरोबर त्यांनी सत्ता स्थापन केली आणि 5 वर्षाचा कार्यकाळ त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला. 2019मध्ये सुद्धा त्यांच्या पक्षाला बहुमत होतं, पण ऐनवेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांचा विश्वासघात केला आणि त्याच्यानंतर शरद पवार यांच्या सांगण्यावरून अजित पवार हे भारतीय जनता पक्षाकडे आले आणि या दोघांनी मिळून पहाटे पहाटे राज्यपालांकडे जाऊन शपथविधी करून घेतला स्वतःचा. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. याची सामान्य नागरिकांनाही कल्पना नव्हती, भाजपाच्या कार्यकर्त्यांनाही कल्पना नव्हती, इव्हन शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पक्षालाही सुद्धा कल्पना नव्हती. अनपेक्षित धक्का होता. पण हे राज्य काही फार टिकलं नाही आणि लगेचच परत शरद पवार यांच्या सांगण्यावरून अजित पवार यांनी त्यांचा पाठिंबा काढून घेतला आणि हे औटघटकेचं राज्य संपलं. त्यानंतर त्यांना विरोधी पक्षात बसायची वेळ आली, कारण उद्धव ठाकरे गटाने शिवसेनेच्या शरद पवार आणि सोनिया काँग्रेसबरोबर हातमिळवणी केली आणि सत्ता आपल्या हातामध्ये घेतली. असं असून सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी हसतमुखाने आणि दिलदार वृत्तीने विरोधी पक्षनेतेपद स्वीकारलं. एवढंच नाही तर उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीलाही ते तिकडे गेले होते. हा मनाचा त्यांचा मोठेपणा आहे आणि विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी आपलं कार्य खूप चांगलं सांभाळलं. पण त्याच्यानंतर एकनाथ शिंदे हे काही आमदारांना घेऊन उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळे झाले आणि त्यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आणि भाजप आणि शिवसेना शिंदे गट असं सरकार स्थापन होताना परत अजित पवार आले. अजित पवारांना त्यांनी सामावून घेतलं, पण याच्यासाठी सामान्य जनतेचा विरोध होता, कारण त्यांनी एकदा मोठा विश्वासघात केला होता. आणि याच्यानंतर फडणवीस साहेबांवर अनेक टीका झाली, त्यांच्यावर काही
पर्सनल कमेंटही झाल्या, त्यांच्या कुटुंबावरही झाल्या, मानहानी त्यांना सहन करावी लागली, मनस्ताप त्यांना झाला. त्यामुळे परत त्यांनी अजित पवारांना जवळ करू नये अशी बऱ्याच लोकांची, सामान्य माणसाची इच्छा होती. पण त्यांचं विचार काही वेगळे असतील, त्यांनी त्यांना सामावून घेतलं आणि अशा प्रकारे 3 पक्षांची सत्ता 2022मध्ये पुन्हा सत्तेत आली आणि 2024पर्यंत त्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला. आता हा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर निवडणुकांच्या वेळेला एकनाथ शिंदे यांना असं वाटत होतं की मलाच मुख्यमंत्रीपद मिळावं. पण सामान्य माणसाची इच्छा होती की देवेंद्र फडणवीसांना मिळावं, कारण त्यांनी याच्यासाठी खूप मेहनत घेतली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही त्यांना पाठिंबा होता आणि त्याच्याचमुळे हिंदुत्वावर त्यांनी विशेष भर दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी अनेक साधू, महंत, कीर्तनकार, प्रवचनकार यांनाही जाऊन जनजागृती हिंदुत्वाबद्दल निर्माण करण्यासाठी प्रेरणा दिली आणि महत्त्व समजावून दिलं. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या कीर्तनातून, प्रवचनातून समाज प्रबोधन केलं. इथे देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा नरेंद्र मोदी यांनी जो नारा दिला होता की साथ रहेंगे तो सेफ रहेंगे, योगी जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री त्यांनीही सांगितलं होतं की बटेंगे तो कटेंगे. आणि याचं महत्त्व महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य हिंदू नागरिकांना समजलं, मतदारांना समजलं आणि त्यामुळेच फक्त 5% एक्स्ट्रा मतदान झालं लोकसभेशी तुलना केली तर. पण या 5%मुळेच जे जागृत हिंदू झाले 5%, त्यांच्यामुळे भारतीय जनता पक्षाला आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला घवघवीत यश मिळालं. एवढंच नव्हे तर अजित पवारांनाही मिळालं, कारण शरद पवारांची गद्दारी त्यांना समजली होती, उद्धव ठाकरे यांची गद्दारी समजली होती, सोनिया गांधीच्या काँग्रेसचं पण किती नाटकी धोरण असतं आणि त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात कसे वेगळे हे त्यांना पुरेपूर समजलं होतं. त्यांच्यात जागृती प्रचंड झाली होती आणि त्याचमुळे घवघवीत यश महायुतीला मिळालं आणि त्यामुळेच त्यांना देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री हवे होते. आणखीन एक महत्त्वाचं कारण असं आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ज्याचा भारतीय जनता पक्षाशी जवळचा संबंध आहे, त्यांना पुढच्या वर्षी 2025मध्ये 100 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांचं ते सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि अशा वर्षामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक कार्यकर्ते होते, ते आता 3ऱ्यांदा पंतप्रधान झाले आणि देवेंद्र फडणवीस जे आता महाराष्ट्राचे 3रे मुख्यमंत्री झाले, ते सुद्धा त्यांच्या करिअरची सुरुवात ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ता, एक स्वयंसेवक अशीच झालेली आहे. आणि त्यामुळेच या सुवर्ण महोत्सवी वर्षात हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 2 खंडे कार्यकर्ते, स्वयंसेवक महत्त्वाच्या पदावर येणं यासारखा चांगला योग नाही आणि तो योग जुळवून आणला आहे नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा यांनी. तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय नागपूरमध्ये आहे. देवेंद्र फडणवीस हे सुद्धा नागपूरचेच आहेत आणि त्यामुळे हा एक दुग्ध शर्करा योग जुळून आला आहे. आता एक थोडा वेगळा मुद्दा मी मांडू इच्छिते. जेव्हा एखाद्या जाती जमातीचा माणूस हा निवडणुकीतून निवडून येतो आणि उच्च पदाला जातो, म्हणजे तो राष्ट्रपती असेल, पंतप्रधान असेल, मुख्यमंत्री असेल किंवा तत्सम कोणतंही महत्त्वाचं पद जर त्यांना मिळालं तर उदोउदो त्या व्यक्तीचा, त्या जातीचा पूर्ण देशात होतो आणि हे स्वाभाविक आहे. जेव्हा छोट्या छोट्या जाती, मागासवर्गीयातले किंवा आदिवासी समाजातले, तत्सम समाजातले छोट्या छोट्या जाती जमातीतले लोक जेव्हा पुढे येतात तेव्हा त्यांच्या जातीचा उल्लेख होतो, त्यांचं कौतुक होतं, त्यांच्या जातीचा कौतुक होतं, त्यांचं स्वतःचं कौतुक होतं आणि स्वाभाविक आहे, त्यात काही गैर नाही. जर अशा मागासलेल्या वर्गातून कोणी पुढे आला आणि एवढ्या उच्च पदाला गेला तर ही निश्चितच त्या जातीसाठी नाही केवळ तर देशासाठी अभिमानाची गोष्ट असते आणि त्यामुळे त्यांचा होतो. तसं मला नमूद करावंसं वाटतं की मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यानंतर हे दुसरे आहेत फडणवीस साहेब, देवेंद्र फडणवीस, जे ब्राह्मण समाजाचं प्रतिनिधित्व करतात असं नाही मी म्हणत, पण ते ब्राह्मण समाजातले आहेत. मनोहर जोशी यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही, पण फडणवीसांनी 2014 ते 19 आपला कार्यकाळ पूर्ण केला. 19मध्येही ते मुख्यमंत्री झाले होते आणि आता 24मध्येही झाले आहेत.
पण ब्राह्मण म्हटलं की सगळ्यांच्या कपाळाला आठ्या पडतात. का ते मला माहीत नाही. ब्राह्मण समाज हा आता मायनॉरिटीमध्ये येतोय. ब्राह्मणांचा टक्का आता खूप कमी होते. आता देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत सांगितलं की जातीनिहाय जनगणना करायला माझा विरोध नाही, फक्त त्याचं शस्त्र म्हणून वापर करू नये. ते ठीक आहे, पण आज जर जातीनिहाय जनगणना झाली तर आज महाराष्ट्रातल्या काय देशातल्याच ब्राह्मण समाज किती कमी झालाय हेही त्या निमित्ताने उजेडात येईल. ब्राह्मण समाज आता मायनॉरिटीमध्ये येत चाललाय, पण ब्राह्मण समाजाला कुठच्याही सवलती सरकारच्या मिळत नाहीत. कुठेही त्यांना आर्थिक लाभ होत नाही. त्यांना शिक्षणात रिझर्वेशन नाही, आरक्षण कुठेही नाही, शिक्षणात नाही, नोकरीत नाही, कुठेच नाही. हा ब्राह्मण समाज कोणाच्या अध्यात्मध्यातही नसतो. ते आपण बरं आपलं काम बरं याच मताचे असतात आणि स्वतः ते शिक्षित होतात आणि स्वकर्तृत्वाने ते पुढे येतात. त्यामुळे ब्राह्मण समाजाला याचा अभिमान आहे आणि ब्राह्मण समाजातर्फे यांचा यथोचित सत्कारही करावा असं अपील मी यानिमित्ताने समस्त ब्राह्मणांना करते आहे. आणि यात काही कमीपणा नाही. ब्राह्मणांनी ब्राह्मणाचा गौरव केला तर वाईट काय आहे? ह्याचा अर्थ असा नाही की ब्राह्मण इतर समाजाला वाईट लेखतात किंवा कमी लेखतात. नाही, तुमच्या ज्ञातीतला की तुम्ही गौरव करता, आमच्या समाजातला की आम्ही गौरव केला, एवढंच आहे त्याच्यामध्ये. बाकी समाजामध्ये फूट पाडण्याचा, दुफळी माजण्याचा कुठचाच याच्यामध्ये हेतू नाही आहे. पण आज ब्राह्मणांना का लाज वाटावी की आपल्या ब्राह्मण समाजातला मुख्यमंत्री झाला तर त्याचा आपण गौरव करावा किंवा कौतुक करावं? मला वाटतं ब्राह्मण समाजाने त्यांचं खास अभिनंदन आणि गौरव हा केला पाहिजे. आता हे काही जणांना पटेल, काही जणांना पटणार नाही, बरेच जणांना पटणारच नाही. कारण मराठा समाजाचा मुख्यमंत्री व्हावा असं विनोद तावडे यांनी अमित शहाना जाऊन सांगितलं होतं. अर्थात त्याचा काही उपयोग झाला नाही, पण ते आले, तिसऱ्यांदा आलेले आहेत आणि ते आता पंतप्रधान पदी सुद्धा जाण्याच्या योग्यतेचे आहेत. ते जातील की नाही जातील हा भाग वेगळा आहे, पण त्या योग्यतेचे आहेत आणि स्वकर्तृत्वावर आलेले आहेत. त्यामुळेच ब्राह्मण समाजाबद्दल कोणतीही म्हणजे कोणताही आकस न ठेवता मला वाटतं सगळ्या लोकांनी त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि ब्राह्मण समाज हा कधीही दुसऱ्या समाजाबद्दल तेढ निर्माण करणारा किंवा त्यांना कमी लेखणारा नाही आहे. जसे मराठा लोक यांनी इतिहासात महत्त्वाची कामगिरी केलेली आहे आणि आपण त्यांचा उदोदो करतो, तसंच पेशवे हे सुद्धा ब्राह्मण होते. त्यांनी अटकेपार झेंडे नेले होते, आपला झेंडा नेला होता मराठी राज्याचा. ते तर क्षत्रिय नव्हते, ब्राह्मण होते, तरीसुद्धा त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलं. एवढंच नाही तर सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना त्यांनी बरोबर नेऊन काम केलं. कुठेही त्यांनी ब्राह्मणांना प्रेफरन्स तेव्हा दिलेला नव्हता. सर्व धर्म समभाव त्यांनी अवलंबला होता आणि त्यांच्या मंत्रिमंडळातही सगळ्या जातीपंथाचे लोक होते, जसे आता देवेंद्र फडणवीस यांच्याही मंत्रिमंडळात असतील. आता मला देवेंद्र फडणवीस यांना एकच सांगणं आहे की समस्त मध्यम वर्ग जो आहे, या मध्यम वर्गात फक्त ब्राह्मणच येत नाही, अनेक जाती जमातीचे लोक आहेत जे मध्यम वर्ग या प्रकारात मोडतात. त्यांच्यासाठी आजपर्यंतच्या कोणत्याही सरकारांनी काहीही केलेलं नाही आहे. तर मला असं वाटतं की त्यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने मध्यम वर्ग, ज्या फक्त ब्राह्मण मी म्हणत नाही आहे, मध्यम वर्गात ज्यात ब्राह्मण असतील, मराठा असतील, कुणबी असतील, आणखीन कोणी असतील जे त्यांच्या स्पेशल सवलती घेत नाहीत कारण ते मध्यम वर्गात येतात, अशा लोकांना जे टॅक्स पेअर आहेत, ज्यांच्या टॅक्सच्या पैशावर या राज्याचाच नाही तर देशाचा गाडा हाकला जातो, अशा लोकांना काहीतरी रिलीफ द्यावा. त्यांना लाडकी भाऊ, लाडका बहीण अशा योजनांचा फायदा होत नाही. शिक्षणात पुढे येण्यासाठी त्यांना आरक्षण मिळत नाही, फी माफी त्यांना मिळत नाही. तर त्यांना कुठेतरी टॅक्समध्ये काहीतरी सवलती मिळाव्यात, जेणेकरून त्यांच्या गाठी जे काही पैसे शिल्लक राहतात त्याच्यातून ते त्यांच्याच काही गरजा किंवा स्वप्न पुरं करण्यासाठी त्यांचा स्वतःचाच त्यांना हातभार लागेल. महागाई थोडी कमी करावी असंही आम्ही म्हणतो. तर या मध्यम वर्गासाठी जो आत्तापर्यंत उपेक्षित राहिला आहे आणि जो चूप बसला आहे, त्यांच्यासाठी काहीतरी करावं अशी मी विनंती माननीय मुख्यमंत्र्यांना करते. त्यांनी त्याचा विचार जरूर करावा. आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांचं मनपूर्वक अभिनंदन, त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचंही मनापासून अभिनंदन. या तिघांनी आता येणाऱ्या काळामध्ये अनेक त्यांना चॅलेंजेस येणार आहेत. त्या चॅलेंजेसमध्ये आपली एकजूट कायम ठेवून हा राज्याचा कारभार पुढे न्यावा आणि महाराष्ट्र राज्य हे प्रगतीपथावर नंबर 1चं राज्य अख्ख्या देशामध्ये, ती घोडदौड त्यांनी पुढे चालू ठेवावी आणि या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम आणि प्रगतीपथावर न्यावं अशी आशा व्यक्त कर. व्हिडिओ आवडला असेल
ते लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. नमस्कार.